मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। पाहूया टॉप 15 घडामोडी। भारत आणि यूएई यांच्यात द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणारे, सहकार्याला चालना देणारे 8 महत्त्वपूर्ण करार झालेत। यात गुंतवणूक, वीज व्यापार, डिजिटल पेमेंट यांचा प्रामुख्याने समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद न्यान यांचा प्रमुख उपस्थितीत करारावर शिक्कामोर्तब झाला। भविष्यात हे करार उभय देशातील संबंध आणखी वाढीस लागण्यासाठी मौलाचा दगड ठरेल, असा आशावाद परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केलाय। अमेरिकेमध्ये दुर्मिळ अशा ब्युबोनिक प्लेगचे रुग्ण आढळून आलेत। यूएस आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी केली आहे। या अधिकाऱ्यांनी म्हटले की येथील काही स्थानिक नागरिक ब्युबोनिक प्लेग संक्रमित असल्याचे पुढे आले। प्लेगचे हे संक्रमण नागरिकांना पाळीव मांजरापासून झाले असण्याची प्राथमिक शक्यताही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। अमेरिकेतील एका धक्कादायक घटनेत टेक्सासमध्ये कारचा अपघात होऊन कार चक्क रुग्णालयात घुसली। बीएनओ न्यूज या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार टेक्सासमधील ऑस्टिन येथील रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात घेऊन आदळली आहे। हॉस्पिटलमध्ये कार अपघातात किमान 10 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे। इंडोनेशियामध्ये आज 200 दशलक्षाहून अधिक मतदारांनी नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान करण्यास सुरुवात केली। इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आज नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अडचणींमधून जाणाऱ्या पेटीएमला आणखी एक धक्का बसलाय। पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडीने चौकशी सुरू केली आहे। ईडीनं पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध प्राथमिक तपास सुरू केलाय। दरम्यान आज शेअर मार्केट सुरू होताच पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे। ईडीनं पेटीएम पेमेंट्स बँकेवरील आरोपांबाबत तपास सुरू केलाय। भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याचा थरार राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे। या सामन्यासाठी इंग्लंडने आपले प्लेइंग 11ची घोषणा केली आहे। या संघात त्यांनी एक बदल केलाय। फिरकी गोलंदाज शोएब बशीरला प्लेइंग 11 मधून बाहेर काढण्यात आलेत, तर वेगवान गोलंदाज मार्क वुडला कमबॅक करण्याची संधी दिली आहे। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सकारात्मक बातमी आहे। जागतिक मानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स ग्रुपने सांगितले की संस्थेने अदानी समूहाच्या 4 कंपन्यांचा कर्जाचा दृष्टिकोन निगेटिव्हवरून स्टेबल असा बदललाय। अदानी ग्रुपच्या ज्या कंपन्यांचे रेटिंग आउटलुक बदलले नाही त्यात अदानी ग्रीन एनर्जी रेस्ट्रिक्टेड ग्रुप, अदानी एनर्जी सॉल्युशन्स लिमिटेड प्रतिबंधित ग्रुप 1, कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि अदानी इंटरनॅशनल यांचा समावेश आहे। काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। राज्यसभेसाठी त्या राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। पाठीमागील अनेक वर्ष रायबरेली येथून लोकसभा या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करणाऱ्या सोनिया गांधी प्रथमच वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभा सदस्यत्वासाठी मैदानात उतरल्या आहेत। मध्य प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। मध्य प्रदेशामधील सिंगरौली येथे भूकंपाचे धक्के जाणवलेत। 3.5 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा हा भूकंप होता। शेतकरी आंदोलनावर असरुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलंय। मोदी सरकारचे हे अपयश आहे। त्यांनी शेतकऱ्यांची एमएसपी मागणी मान्य करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करण्यात याव्या, असं असरुद्दीन ओवैसी म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना आणखी एक धक्का बसलाय। लोकायुक्त पोलिसांनी बेकायदेशीर मालमत्ता संपादन प्रकरणी शिवकुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाय। यातून सीबीआयकडे असलेल्या या प्रकरणाची फेर चौकशी करण्यास लोकायुक्तांनी पुढाकार घेतलाय। सौर ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची सुरुवात केली आहे। या योजनेअंतर्गत साधारण 1 कोटी घरापर्यंत वीज घेऊन जाण्याचे तसेच प्रति महिना 300 युनिट्सपर्यंत वीज मोफत देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले। भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवानं आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना टॅग करत त्यांनी ट्विटद्वारे आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय। बिल्किस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर दोषारोप ओढले होते। बिल्किस बानोच्या अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात गुजरात सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते। दरम्यान आता गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे।
टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.